मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे, की बिल सबमिशन कसं करणार, त्यामध्ये बेनिफिशरी क्रिएशन, बेनिफिशरी मॅपिंग आणि बिल क्रिएशन. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत, की 2 पार्टमध्ये बिल कसं सबमिट करू शकतो स्टडी सेंटर. आता मी इथे स्टडी सेंटरचं लॉगिन करत आहे. इथे मास्टर्समध्ये बेनिफिशरी क्रिएशन हे आपण ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये बघितलं आहे. बेनिफिशरी क्रिएशन, एक्झाम मॅपिंग. त्यानंतर आपण बिल क्रिएशन पण बघितलं. पण आता आपण बऱ्याचशा स्टडी सेंटर्सकडनं क्वेरी आलेल्या, की 2 पार्टमध्ये बिल कसं सबमिट करणार. तर ती प्रोसेस आता सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल आहे. ते मी एकदा तुम्हाला दाखवते. इथे एक्झाम सिलेक्ट केल्यानंतर आता इथे जो काउंट दाखवलाय, तो काउंट आधी आपल्याला दिसत होता, की नंबर ऑफ क्वेशन पेपर्सचा काउंट इथे दिसत होता. पण आता इथे अपडेट झालेला आहे टोटल नंबर ऑफ पेजेस काउंट. आणि इथे 2 पार्टमध्ये बिल सबमिट कसं करणार? तर हा जो काउंट आहे अवेलेबल स्टुडंट्स एंड नंबर ऑफ क्वेशन पेपर्स म्हणजे स्टडी सेंटर्स आधी बिल रेज करू शकतो फक्त ह्या मिसलेनियस सर्व्हिस एंड क्वेशन पेपर काउंटसाठी. तर इथे इथे मी काउंट टाकत आहे. इथे जसं मी काउंट टाकते, तसं इथे खाली त्याचं कॅल्क्युलेशन्स ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होत आहे. आणि इथे स्टडी सेंटरने एक जरी आकडा एक्स्ट्रा टाकला तरी तो अलाउ नाही करत. म्हणजे एक्झॅक्ट काउंट तिथे स्टडी सेंटरला टाकायचा आहे. आता इथे स्टडी सेंटरला बिल रेज करायचं आहे. हे मिसलेनियस सर्व्हिस आणि क्वेशन पेपर डाउनलोडसाठी. पण त्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल त्यांच्याकडे प्रिंटिंगचे ऑप्शन्स असतात. तर तेही आता आपण सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल केलेले आहेत. तर इथे ॲड प्रिंट म्हणून ऑप्शन दिलेला. इथे ॲड प्रिंट केल्यानंतर इथे कुठले ॲडिशनल प्रिंटिंग ऑप्शन्स आहेत. म्हणजे जसं की हॉल तिकीट प्रिंट, अटेंडन्स शीट प्रिंट, समरी लिस्ट प्रिंट, स्क्रॅप प्रिंट, अदर प्रिंट. हे हे जे काही म्हणजे जे अवेलेबल असेल तो काउंट आपण इथे टाकू शकतो. जो नसेल तो आपण एम्प्टी ठेवलाही तरी चालेल. इथे काउंट टाकल्यानंतर सेव्ह केला, की तोही इथे खाली रोज कॅल्क्युलेट करून त्याचे का जो काही रेट आपण त्यासाठी ठरवलेला आहे, हॉल तिकीट प्रिंटसाठी काय आहे, अटेंडन्ससाठी काय रेट आहे, तो रेट इथे आपण ऑलरेडी कॉन्फिगर केलेला आहे. त्यानुसार इथे कॅल्क्युलेट होऊन अमाउंट येते आहे. आणि त्याची टोटल जो मिसलेनियस सर्व्हिस, क्वेशन पेपर डाउनलोड आणि एक्स्ट्रा जे काही प्रिंटिंग ऑप्शन्स आहेत, ते आपण सिलेक्ट केल्यानंतर त्याचा टोटल बिल अमाउंट आपल्याला इथे खाली डिस्प्ले होतोय आणि आपण हा बिल सेव्ह करू शकतो. आता हा झाला फर्स्ट पार्टमध्ये बिल सेव्ह. आता ह्या बिलामध्ये आणखीन काही लोकांचे अटेंडन्स ऍड करायचे, काही लोकांचे टीएडी ऍड करायचे, तर तेही करू शकतो. त्यामध्ये फक्त आपल्याला आता आपण ऑलरेडी बिल रेज केलेला आहे मिसलेनियस सर्व्हिस आणि नंबर ऑफ क्वेश्चन पेपरसाठी. त्यामुळे तो काउंट इथे आपण 0 टाकू शकतो. 0 टाकला की इथे आपण अटेंडन्स ऍड करायची. इथे जर प्रिन्सिपल असेल तर रेट पर डे नुसार रेट सिलेक्शन आहे. त्यानंतर आपण जर इथे चेंज केला तर तो पर सेशन नुसार रेट सिलेक्शन देतोय. जो काही ज्या दिवशी त्यांनी ते अटेंड केलेलं असेल ते सेशन्स इथे सिलेक्ट करायचे आणि बिल सेव्ह करायचे. हा झाला आपला दुसरा बिल क्रिएट स्टडी सेंटरचा. फर्स्ट बिल क्रिएट केला आपण फक्त जे काही प्रिंटिंग ऑप्शन्स आणि मिसलेनियस सर्व्हिस आणि क्वेश्चन पेपर डाउनलोड याचा फर्स्ट बिल आहे. आणि सेकंड बिल करतोय आपण जे काही टीएडीए आणि अटेंडन्स साठी त्यांना बिल रेज करायचा आहे तो आपण इथे सेकंड बिलामध्ये क्रिएट केला. हा बिल सेव्ह केला आणि हे दोघंही बिल आता स्टडी सेंटर इथनं सबमिट करू शकतात. ही सबमिशनची तर प्रोसेस सांगितलेली आहे. मॉडिफिकेशन करायचे असेल तर मॉडिफिकेशन करू शकता. त्यानंतर बिल सबमिट करू शकता. आणि सेम इथे दुसरा बिल जो आहे तो पण सेम सबमिट करायचा आहे. हा बिल जस्ट फक्त आपला मिसलेनियस सर्व्हिस क्वेश्चन पेपर डाउनलोड त्यासाठी आहे. तो बिल सबमिट केला. सेम बिल स्टडी सेंटर वरचाही बिल सबमिट करू शकतो. हे आता ऍडिशनल ऑप्शन्स आपण सॉफ्टवेअरमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि इथे आता आपण डिलीटची फॅसिलिटी पण दिलेली आहे. इथे एखादं अटेंडन्स चुकलंय किंवा एक्स्ट्रा झालेलं आहे किंवा टीएडीए मध्ये काही चुका आहेत तर ते इथनं आपण डिलीट करू शकतो.